नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रभाग रचना आहे ती जाहीर झालेली आहे आणि याच प्रभाग रचनेमध्ये घोळ असल्याचा संशय असल्याचा आरोप प्रत्यारोप आता शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेला आहे. आपल्यावर या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पटकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, हा जो सगळा संशय निर्माण झालेला आहे ह्याला कोण जबाबदार आहे? अहो, ज्या लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला ते लोक तशी बोंबाबोंब करत आहेत आणि हे पॅनल बनवणारं सर्व महानगरपालिकेचे कमिशनर, त्यांची टीम, नंतर नगरविकास, नंतर इलेक्शन कमिशनर यांचं आहे ते काम. ह्याच्यामध्ये शिवसेना घोळ करेल हे उगत चवत स्वतः चोऱ्या करून आमच्यावरती बिल टाकत आहेत. इकडच्या जी पॉवरफुल फॅमिली आहे राजकारणात त्यांना संपूर्ण आपल्या घराण्याला उभं करायचं होतं आणि त्या हिशोबाने त्यांनी तर तसे प्रभाग बनवले होते. काय उद्या भाजपने माझ्या मुलाला किंवा ह्याला माझ्या भावाच्या मुलाला नाही दिलं महापौरपद तर आम्ही आमच्या आम्ही निवडून आलेले जे नगरसेवक त्यांच्या जीवावर ओढून आणू. ह्या त्यांच्या मनमानीला कुठेतरी चाप लागलेला आहे, कुठेतरी रोखलं गेलेलं आहे आणि अतिशय ट्रान्सपरन्सी ठेवून कमिशनर साहेबांनी खूप चांगली प्रभाग रचना बनवली. त्याला नगरविकास खात्याने देखील मान्यता दिली आणि ड्राफ्ट आता पब्लिश झालेला आहे. त्याला असं वाटत असेल कुठे काय झालं तर त्यांनी हरकती नोंदवाव्यात ना. याच्यामध्ये भाजपाने अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटावरती हल्ला केला. या सगळ्या ह्याला जबाबदार तुम्ही लोक आहात ना? ह्याला जबाबदार ते लोकच असतील, कारण आमच्या इथे आमचे सन्माननीय विजय चौगुले साहेबांचा प्रभाग कापला गेला आहे, द्वारकानाथ भोईर साहेबांचा कापला गेलेला आहे, घोडेकरांचा कापला गेलेला आहे, ज्ञानेश्वर सुतारांचा कापला गेलेला आहे. सर्वीकडे असं झालेलं आहे लोकसंख्या जुळवाजुळवी करताना. त्याच्यात काय आम्ही कमिशनर साहेबांना किंवा कोणाला दोष देत नाही. आम्हाला हे रडगाणं नाही समजत त्यांच्यासारखं. स्वतःच चोऱ्या करायला जायचं, स्वतःच जाऊन कमिशनरवर भांडायचं, दादागिरी करायची, रोज जिकडे तिकडे अपमान करायचा आणि आता आपल्या मनासारखं नाही झालं तर उलट बोमा मारायच्या. ही ते आमचे पण नगरसेवकांचे झालेले नाहीत. तेव्हा असं कोणी काही केलेलं नसून हे त्यांचे धांदाट खोटे आरोप आहेत. भाजपाने दावा केला की सत्ता आमची एखादी येईल म्हणून. बघूया, महायुतीचा झेंडा फडकणार आहे NMMCवर, एवढं निश्चित आहे. मात्र किती होईल युती तर आमची आहेच भाजपबरोबर. आता किती वेळा सांगितलं आमचं आणि नाईक साहेबांचं जमतच नाही, तर युती नाही झाली तर बरी आहे. हां, मग याच लाईनवरती विचारतो की तुमचं विडा भोपळ्याचं नातं आहे तर त्या लाईनवरती ते होईल की नाही होईल? युती त्यांनाही नको आहे आणि आम्हालाही नको आहे, पण वरून साहेबांचा आदेश आला तर आमचाही नाईलाज आहे, त्यांचाही नाईलाज आहे. एक ते सोबत आले तर त्यांच्यावर लढू. बघा, एक मात्र नक्की आहे, शिवसेना भाजपची युती झाली तर शरद पवार गट, उबाटा गट किंवा याचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही. आता त्यांनी विचार करावा, असा एक चांगला इतिहास रचण्याचा त्यांना संधी मिळालेली आहे. नाहीतर मागे जशी त्यांच्या मुलांनी अमित शहाना इथे बोलवून त्यांच्यावर तुम्ही बघितलं कसा धोका दिला होता, तिथे बोलवलं, ते जिल्हाध्यक्ष होते आणि लगेच जाऊन राष्ट्रवादी गटात सामील होऊन झाले. ह्यांच्यावरती आमचा भरोसा नाही आणि कोणाचाच नाही आहे, पण वरून आदेश आला तर आमचाही नाईलाज आहे. नक्कीच आपण पाहतो की वरून आदेश आला तर आम्ही इथे युती करू, मात्र एकटे लढण्यासुद्धा आम्ही तयार असल्याचं या ठिकाणी जिल्हा प्रमुख किशोर पटकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.